नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, 2 दिवसामध्ये जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार का? तर या संदर्भात नेमकं अपडेट काय आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता 2 दिवसामध्ये आपल्या खात्यावर जानेवारीचा हप्ता जमा होणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. लाभार्थी खूप परेशान आहे आणि ते फक्त एकच प्रश्न विचारत आहे की सर, जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार? तर बघा मित्रांनो, याच्या अगोदर जे काही वरिष्ठ अधिकारी आहे तर त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या तोंडावर जमा केला जाणार आहे. म्हणजे आजची 12 जानेवारी आहे आणि 14 जानेवारीची मकर संक्रांती आहे. हा अतिशय मोठा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. तर अशा प्रकारची अपडेट याच्या अगोदर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपल्याला मिळालेली होती. त्यानुसार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की साधारणतः मकर संक्रांतीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता हा जमा होऊ शकेल. खरं तर जानेवारीचा हप्ता जमा होण्यास वेळ झालेला आहे. साधारणतः 5 जानेवारीपासून प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु ती प्रोसेस सुरू झालेली नाही. डीबीटीवर कोणतेही अपडेट आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता जमा करण्यासंदर्भात जो जी-आर यायला पाहिजे होता, तर तो जी-आर सुद्धा या ठिकाणी शासनाने काढलेला दिसत नाही. मग अशा अवस्थेमध्ये जानेवारीचा हप्ता हा 2 दिवसात जमा होणार का? तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर बघा मित्रांनो, या संदर्भात नेमकं अपडेट काय आहे की 2 दिवसात हा हप्ता जमा होईल किंवा नाही, तर हा मोठा प्रश्न आहे. कारण झालेलं आहे काय, महाराष्ट्रामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि महाराष्ट्रातील तब्बल 29 महानगरपालिका यांच्या निवडणुका आहे आणि या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे एक लेटर दिलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की महानगरपालिका निवडणुका प्रभावित करण्यासाठी महायुतीचं शासन हेतुपुरस्सरपणे निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला लेटर लिहिलेलं आहे आणि कळवलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजना ज्या आहे, तर त्यांचा जो काही हप्ता आहे तर तो निवडणुकीच्या तोंडावर न देता निवडणुका झाल्यानंतर देण्यात यावा. तर अशा प्रकारची मागणी अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. अशा प्रकारचं लेटर त्यांनी दिलेलं आहे. आणि मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेईल तर ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. खरं तर संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन योजना असेल किंवा इतर निराधार योजना, साधारणतः ह्या फार जुन्या योजना आहे. 80-81 पासून या योजना सुरू झालेल्या आहे. त्यामुळे आचारसंहितेचा कोणताही परिणाम या योजनांच्या पैसे वाटपावर होत नाही. तरी पण मित्रांनो, आता आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकं निवडणूक आयोग यावर काय ऍक्शन घेईल आणि त्यानुसार शासन जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर 2 दिवसात जमा करेल किंवा नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मित्रांनो, आता मकर संक्रांतीचा सण 2 दिवसावर आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की महाराष्ट्र शासन आपल्या खात्यावर पैसे जमा करते किंवा नाही. तर या संदर्भात मित्रांनो, अजून जे काही अपडेट येतील तर ते अपडेट मी आपणास तात्काळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण आशा करूया की आपल्याला मकर संक्रांतीच्या तोंडावर या योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळावा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.